सावकाश 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 सावकाश. पडतंय ते पडतंय धड पडतंय. लोचा आहे लोचा आहे बाई लोचा आहे. हे कोण आलेत बाई बाहेर? नाही 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 हे आई वडील असू शकत नाही बाई साहिलचे. नाहीये हे लोचा. बोललास मी हेच विचार करत होतो. बघ बघ पाहिलंस का तू? हॉटेलची चौकशी करायला मी त्यांना हॉटेलची नावं विचारली तर काय म्हणाले? सगळ्या समोर पॅलेस. शहराचं नाव पॅलेस. शहराचं नाव पॅलेस. अरे असं नसतं रे असं नसतं रे. खोटी आई वडील का कोणी आणले? आणि खोटी आई आणायचीच असती ना तर बंगाली का आणेल यार? कारण तो हुशार आहे. तो साहिल आहे. एकदा आम्ही त्याला बंगालीत फोनवर बोलताना ऐकलं होतं. ती कोणतरी मैत्रीण असणार. आता त्याने ते कनेक्शन जोडून बंगाली आई आणली. भाई काही गणितच लागत नाहीये. बघ ना भाई म्हणजे आता साहिलचा जन्म आहे 1993 आणि या दोघांचं लग्न झालंय आता हे बोलले 2011 ला. तर साहिलच्या जन्मानंतर 18 वर्षांनी यांचं लग्न झालंय. तर हे असं कसं शक्य आहे ना? आणि साहिल आता आहे 25 वर्षांचा. त्यामुळे मग आता हे काय गुणायचं काय भागाकार करायचा कशात काय काही समजत नाही बाई. ड गटातला प्रश्न आहे हा. आणि तू ढ गटातलाय. इतकं सोपं कळत नाही तुम्हाला. आणि साहिल आहे ना साहिल वर्गाबाहेर काढलेला विद्यार्थी. अरे यार हे असं मित्रांबरोबर गेम खेळतं का कोण? हो ना काय करता येईल ज्याने कळेल की ते खरे आई बाबा आहेत की नाही. सुचलं गाईज सुचलं. आपण त्यांचे फोन नंबर घेऊया. सिम्पल. त्यांच्या स्टेटसवर असेलच ना ऍक्टिंग लाईक फॅमिली फॉर द फर्स्ट टाइम किंवा बिंग अ मॉम फॉर द फर्स्ट टाइम. हे असेल तर ते खोटे आहेत. काय परी सगळे तुझ्यासारखे नसतात अगं. म्हणजे सकाळी उठल्या उठल्या प्रत्येक क्रियापदाचा स्टेटस टाकणारे. व्हॉट इज क्रियापद? तर ते क्रियापद. बप्पा हा बोला ना बाई. ऐक आपल्या इथे ना हॉटेलवर ना 4 माणसं घुसली. मारायचंय? अरे ते आहे आई वडील. भपावला काय माहित? भपावचा काय संबंध? अरे तुझा काय संबंध बाई? हा माझा काय संबंध? तुला का फोन ठेव. भोपावला फोन का केला असेल मी? मला सवय लागली बाई. आपण ना त्यांना स्पष्ट विचारूया की आम्हाला तुमच्यावर संशय आहे तर तुम्ही खरं खरं सांगा कोण आहात. अरे या बाईला काय करू मी? अरे मगाचपासून स्पष्ट विचारा स्पष्ट विचारा स्पष्ट विचारा आणि स्पष्ट विचारावर ते काय मान्य करणार आहेत? हो सॉरी आमचं चुकलं. आम्ही ना पैसे देऊन भाड्यावर आणलेले नट होतो. बोलतोयस? आयडिया भाई आपण त्यांच्या गाडीची चावी घेऊ. गाडीपाशी जाऊ ते पेपर वगैरे तपासू. त्यातनं आपल्याला त्यांची नाव वगैरे कळतील. नाईस नाईस. आयडिया चांगली आहे पण चावी कशी मागणार आहेस गाडीची? त्यांना काय सांगणार? अहो काका तुम्ही बसलाय तोवर आम्ही ना जरा गाडीची एक राऊंड मारून येतो. थांब ना जरा करतोय ना काहीतरी. हॅलो हा मुक्ता बाई ऐक ना. काय बाहेरून कशाला फोन करतोय? अरे बाहेर नाही आम्ही आत आलोय मीटिंग साठी. चल मी नाही येणार. तुम्ही करा काय करायचं ते. बाई तुला इकडे बोलवत नाहीये. ऐक तर खरी. काय कडी घातली का कुणी बाहेरून? बाहेरून कडी घातली कोणी? नाही नाही बाई नाही आम्ही येतोच आहे बाहेर. पण आम्ही आलो ना बाहेर की तू एकदम बाहेरून आल्याचा अभिनय करायचा आणि बाई इकडे येऊन सांगायचं की कोणीतरी गाडी नो पार्किंग मध्ये लावली आहे. कशाला? बाई सांगतोय ते कर ना. सांगतो तुला सगळं. काय राव तुमचे नखरे आहेत. ठीक आहे चल ठेव आता फोन. तू ठेव फोन. मला सांगतात सगळे ठेव फोन ठेव फोन. ढ गटातून क गटात ट्रान्सफर केलाय मी तुला. चला 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 चला. अ गटात तरी करायचं ना. एवढं चांगली आयडिया मी. মানে এইসব মিথ্যে বিয়ে পড়ি আমি কত খুশি ছিলাম যে আমার ছেলে এবার বিয়ে করতে যাচ্ছে। মা তোমাকে তো আরো খুশি হওয়া উচিত। नाही 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 मी 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 खूप खुश झालोय. खूप खुश झालोय. मला खरंच खूप आनंद झाला. हे बघ साई भरपूर काम कर. अख्खं जग फिरून घे. खूप खूप अनुभव घे. এইসব না বিয়ের পরেও হতো। नहीं नहीं ऐसा नहीं है मैत्री. मैं समझाता हूँ जो चीजें पहले करनी चाहिए वो पहले ही करनी चाहिए. हॅलो परत आलो. परत आलो. आलो. मुलीची बाजू पूर्ण इकडे आली आहे. पण मुलीच्या बाजूला हे सांगायचंय की विचारायचंय नाही सांगायचंय की मुलीची तयारी अजून पूर्ण झालेली नाहीये.
पप्या बास नाही यार, बास. मी सांगितलंय त्यांना हा सगळा प्रँक होता, बास करा यार. हो सांगितलं नाही. तसंही आम्हाला वेगळ्याच गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे. काय? गाडी. नो पार्किंग. गाडी बाहेर. जागा नाही. गाडी. गाडी आमचीच असेल, काय प्रॉब्लेम आहे का? मी काढून येतो चटकन. भाई हो पण काढू का म्हणजे मी काढतो ना भाई. हो मला फक्त चावी द्या तुम्ही, मी लगेच जाऊन काढतो. हा सगळी वॉलेटची कामं इकडे आपणच करतो ना भाई. व्हॅले पार्किंग असतं रे ते. ही बोलायची वेळ आहे का? आपण आता कसला कार्यक्रम करतो, काय महत्वाचं आहे? कधीपासून? तुला माहिती नाही रे भाई, याला काहीच माहित नाही. तू बिझी असतो ना मुलींशी बोलण्यात. अरे हो, मला खरं तर मुलींच्या बद्दल बोलायचा विषयच राहिला आल्यापासून. हा मागच्या वेळेला आपण भेटलेलो होतो तेव्हा तो तुझा आकडा होता 21. काय आताचा स्कोर काय आहे सध्या? 24. अरे काय काय झालंय का तुला? इतक्या दिवसात फक्त 3? काय? हॉटेलमध्ये बिझी असतो ना. गाडी. गाडी. हा अरे गाडीची चावी द्या ना पटकन. काय प्रॉब्लेम आहे पार्किंगचा? सिरियसली काहीच घेत नाहीस यार तू. हा काहीच सिरियसली घेत नाही इथे कोणी. हा मजा वाटते का तुला? काही माहिती नाही तुला काय पार्किंग साठी जागा. तुम्ही काही बोलू नका. तुम्ही काही नवीन घेतले म्हणजे तुम्ही काळजी करू नका. चल. एवढी घाई? अजून काय काय माहितीये तुम्हाला याच्याबद्दल? थांब. काय काय काय? अरे गडबड झाली आहे. काय? अरे माझ्या लक्षातच नाही आलं. काय? अरे आपण गेलो हा आणि आपल्याला गाडीमध्ये त्यांचे पेपर सापडले. त्यावर त्यांचं नाव सुद्धा असलं. काय समजा प्रदीप करमरकर. हा तरी आपल्याला काय कळणार आहे ते साहिलचे बाबा आहेत का नाही? अरे आपल्याला साहिलचं आडनाव कुठे माहितीये यार? मी सांगत होतो भैया पोरगा झोल आहे, आधीच चौकशी करायला पाहिजे होती. तू का नाही केलीस कधी? मी केली एकदा भाई. मी त्याला एकदा विचारलं तर माझ्यावर ओरडला तो भाई. मला म्हटलं आपण आडनाव लावत नाही, आडनाव लावलं की जातपात प्रॉब्लेम होतो. मग मी जातपात मानत नाही असं बोलला. हा मुद्दाही बरोबरच आहे त्याचा. पण आता मुद्दा हा आहे की आतमध्ये बसलेले साहिलचे आई बाबा आहेत का नाही. नमस्कार. नमस्कार. खयाली पुलाव हॉटेल हेच आहे ना? हो 4.5 સ્ટાર રેટિંગ છે. અરે બાર કોઈની ગાડી ઊભી છે, અમારે પાર્કિંગ માટે જગ્યા જોઈએ છે. ગુજરાતી में શું વાત કરે છે? मराठीमध्ये बोला भाई. आज काय दिवस काय आहे भाई? आज इतक्या भाषा आपटतात ना कानावर वेगवेगळ्या. अहो ह्यांना म्हणायचंय की आम्हाला गाडी पार्क करण्यासाठी बाहेर जागा हवी आहे. सॉरी मॅडम, आज हॉटेल बंद आहे. आज आमचे स्पेशल गेस्ट आले. हा आम्ही गेस्टच आहोत. अहो आम्ही साहिलचे आई बाबा आहोत. साहिलनेच बोलवलंय आम्हाला. आणि काय आहे, आई आणि डॅडी कधी येतात बाबा? हो ना, यायला हवेत खरं तर. कितना दिन हो गया मनीषा से मुलाकात भी नहीं हुई. हो आणि त्या भावेश बाई बरोबर पण काही बोलणं झालेलं नाही बाबा. हा त्याचं साडीचं दुकान आणि शेअर मार्केट जोरदार चालू आहे ना. अरे हो साहिल, तुला सांगायचंच विसरलो मी पण शेअर मार्केट मध्ये थोडे इन्व्हेस्ट केलेत भावेश बाईकडे पैसे. वा, उत्तम रिटर्न, फर्स्ट क्लास. भावेश बाईच बघतो सगळं. लेकिन एक बात बता साहिल, मनीषा का फोन आया था मेरे पास, बहुत रो रही थी. तो उसका फोन क्यों नहीं रिसीव करता है? माँ ती खूप काळजी करते ग. तुम्ही कसे कूल आहात, तुम्हाला फार टेन्शन नसतं माझं. पण तिला सतत अपडेट्स द्यावे लागतात. कंटाळा येतो यार मला फोन करायचा सारखा. ठीक आहे साहिल, शेवटी आई आहे तुझी ती. आणि ते मला मान्य आहे ती थोडीशी कटकटी आहे, पण तिची काळजी जेन्युइन आहे ना तुझ्याबद्दल. हा हो मला मान्य आहे. मी करत जाईन तिला रोज फोन आणि तक्रार नाही करणार परत.
भाई आम्ही काही येडे पप्प्या कोणावर ओरडतो? थोडी आज येत आहे आणि म्हणते आम्ही साहिलचे आई बाबा, आम्ही साहिलचे आई बाबा. अरे काय लावलं, किती पैसे दिले तुम्हाला साहिलने? अरे पण હું સાહિલનો ડેડી છું બકા. अरे डॅडी काय, साहिल तर डॅडी म्हणजे डॅडी आम्हाला काय कळत नाही. डॅडी म्हणजे तुला काय अरुण गवळी समजतो का? आम्ही कळतंय आम्हाला डॅडी म्हणजे साहिलचे डॅडी, ते कळतंय आम्हाला. मग तुम्हाला काय वाटलं आम्ही खोटे आहोत? नाही नाही आई, तुम्ही समजता डॅडी? काय स्वतःला? अरे भाई कधी आलाच? मारा दिकर. आई कशी आहे? काय रे, काय झालं? अरे साहिल, मी यांना सांगते की आम्हाला साहिलनेच बोलवलंय. आम्ही त्याचे आई बाबा आहोत. तर आम्हाला विचारतात की तुम्हाला किती पैसे दिले त्यांनी म्हणून. आई मला माहितीये काय झालंय. हे बा, आतमध्ये बाबा आणि मा पण आले आणि आता तुम्ही दोघं आलात म्हणून त्यांचं जरा कन्फ्युजन झालं असणार आहे. અરે પણ કઈ ઢંગ તો હોય કે નહીં, વાત કરવાની ઢંગ તો હોય કે નહીં? હા આ તો ઠીક છે હું છું, પણ કોઈ કસ્ટમર હોય તો ગાંડા જેવો. એટલે જ આ મરાઠી લોકો ધંધો નહીં કરી શકતા तुम लोग. डॅडी प्लीज तुम्ही त्याला मराठी माणसांवरून काही बोलू नका, नाही तर अजून पेटेल तो. એ પટેલ છે? केम छो भावेश भाई? जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण. જય શ્રી કૃષ્ણ શિરીષ ભાઈ, જય શ્રી કૃષ્ણ ભાભી. काय मनीषा, कशी आहेस तू? किती दिवसांनी भेटते? एकदम. तू कसा आहेस? अरे मस्त मस्त धमाल फिट ठेवलंय स्वतःला, आहे ना. मेंटेन केलंय स्वतःला तू मस्त. म्हणजे काय, आता हिला मॅच करायचं म्हणजे एवढं मेंटेन ठेवायलाच लागतं. अरे সকালবেলায় ডেলি 6টার সময় ঘুম থেকে উঠিয়ে দিই আর তারপরে দুজনে মিলে 10 কিলোমিটার দৌড়াতে যাই. दोष क्या, कधी कधी 11-12 किलोमीटर पण पळायची. શું વાત કરો છો? તમે બંને 90 કિલોમીટર ભાગો છો અને અહીંયા મેં 90 દિવસમાં 90 જીમ ચેન્જ કરી નાખ્યા. नाही रे भावेश भाई, जिमची वर्गणी भरायलाच तुला ठेवलेलं आहे. बरंच जा, लेकिन जिम करना पड़ेगा. अगर ये मनीषा का हाथ का खाना खाओगे ना तो 5-10 रोटियां तो ऐसे ही हजम हो जाती है. अरे कब वेट बढ़ता है पता ही नहीं चलता है ना. হ্যাঁ রে মনীষা, আমি না তোকে খুব মিস করি. আরে জিজ্ঞাসা কর না কিসের জন্য মিস করি? কিসের জন্য? আরে তোর হাতের খাবারের জন্য. તો પછી ચલો મળો એકવાર અમારા બરોડાના ફાર્મ હાઉસ पे. अरे नाही नाही भावेश भाई, बरोडा वगैरे नको रे. एक काम करूया ना, आमचं गोव्यातलं हॉटेल अतिशय सुंदर झालेलं आहे, फॅन्टॅस्टिक. हा, तिकडे जाऊया. एक 4 दिवसाची मस्त ट्रिप होईल आपली, है ना. એકદમ રાઈટ. અરે પણ મનીષા એ લોકોને सांग, એ લોકો કોઈ દિવસ આવ્યા નથી આપણાकडे. ए शिरीष बरोबर आहे त्याचं. तुम्ही आला नाहीत खूप दिवसात, तुम्हीच या आता. आणि साहिल तू पण यायचंय, तू आला नाहीयेस खूप दिवसात. हो येतो ना मी. आणि ती बाहेरची गाडी तुमची आहे का? हो, ती आमचीकडे. काय काय अरे काय रे, काढली नाहीस का गाडी? काय प्रॉब्लेम आहे का? कधी घेतली गाडी? हा, अरे पिछले महीने में. ओ दॅट्स ग्रेट. पण ते गाडी बिडीचं जाऊ दे, ते नंतर बोलूया आपण. एक काम करूया का, साहिल आणि परीचं केळवण करूया आपण तुमच्या फार्म हाऊसला. हा, वाव मस्त. व्हॉट इज केळवण? अरे કેળવણ નથી ખબર ગાંડી? હા, જેના લગ્ન નક્કી થઈ જાય ને એને ઘરે ભોજન માટે બોલાવીએ ને એ કેળવણ. अरे मराठी समझ में नहीं आती है तो गुजराती कैसे करे? अरे ही वॉन्ट्स टू से बियर आगे खबर खवानू जोनो इनवाइट करो. ओके, अब समझ में मुझे आ गया. मतलब परी और साहिल को खाना खिलाना होगा, राइट? क्या बात. समझ गई. बरं ऐका, माझ्या मित्रांच्या चेहऱ्यावर 12 वाजलेत, त्यांना काहीही कळत नाहीये, साहजिक आहे. मी सगळं नीट समजावून सांगतो, डोंट वरी. तुम्ही चला आतमध्ये, आपण आतमध्ये बोलू. चल चला चला भावेश भाई, मनीषा, त्या निमित्ताने भेटतोय आपण बऱ्याच दिवसांनी. होय चला. हो हो. आलो आलो. काय? आलो आलो. तू हे दे ना, हे दे त्यांना, त्यांना दे, त्यांना दे. कोणाला? डॅडीना दे. डॅडी? दाढी कोणाला आहे? याला. त्यांच्यापैकी दाढी कोणाला आहे? त्यांना. डॅडी वडिलांना देतो. चला आत. आलो चला आलो. गाइस, चुहा मीटिंग. यार सो कन्फ्युजिंग यार, कोणाशी कसं वागायचं हे कळतच नाही. आता बोलू नको, आता आपण काहीतरी सगळं जाऊ दे, सगळं जाऊ दे, सगळं. हे थांबा थांबा थांबा, दार का नाही बंद केलं?
किती वेळा मी तुला सांगितलं या दाराला कडी घालायची. बाहेर वास येतो. अरे पण आपण एकत्रच गेलो ना बाहेर. शांत. सगळ्यांना केओस झालेला आहे. एक ना 5 मिनिटं सगळे माइंड योगा करा, म्हणजे शांत होऊ आपण आणि त्यानंतर आपण विचार करूया. नाही त्याच्यापेक्षा मिले सूर मेरा तुम्हाला ते बोलूयात आपण. कारण काय ना अख्खा इंडिया इकडे जमा झालाय. मला तर वाटतं आता आपण बाहेर गेलो ना की वेगळेच 2 लोक असतील, मल्याळी आई आणि भोजपुरी वडील. भाई एक काम करतो, मुक्ताला फोन करतो आणि तिला सांगतो हे सगळं ऐक आणि आपल्याला सांग कोण कसं कुठे आहे ते. तिला कुठली भाषा येते यातली? हो ना, ते हिंदी नाही तर इंग्रजीत बोलणार, तिला काही कळणार नाही, ती अजून काहीतरी गोळ घालणार. नको फोन. पण तिथे खरे आई आहे ना मनीषा, तुम्ही ऐकलंच ना तिचं नाव? नाही बाई, ते सुद्धा काहीतरी झोल असणार. हे साहिल ना शातीर माणूस आहे आणि हे भाषांचा गोंधळ ना पण त्यांनी मुद्दाम केलंय, म्हणजे आपण त्याला काही विचारू नये म्हणून. पण ठीक आहे, त्याचे 2 आई वडील असतील तर म्हणजे आत्ता आले ते सावत्र आणि आधी आले ते खरे असू शकतं ना असं. पण मग ते एकमेकांना असं मिठ्या मोडून ग्रीट कसं करतील? काही बोलतीये. मध्यंतरी ना अशी एक कन्सेप्ट आली होती, ऑनलाईन कन्सेप्ट, म्हणजे ऑनलाईन आई वडील. ज्या मुलांना आई वडील नाही आहेत आणि त्यांना असं लोनली वगैरे वाटतंय ना, ते रेजिस्टर करू शकतात त्यावर. मग एक रॅन्डम 2 लोक आई आणि वडील होतात, मग ते त्यांच्याशी बोलतात, त्याची काळजी घेतात, त्याला म्हणजे मदत करतात, ऑल ऑफ दॅट. साहिलचे हे ऑनलाईन आई वडील असणार आहेत. काय कॉन्सेप्ट आहे? खरंच होती अशी भयानक कॉन्सेप्ट आहे. हे ऑनलाईन आई वडील हे मुलांवर संस्कार कसे करणार मग? समजा एखाद्या मुलाला आईच्या कुशीत शिरावं असं वाटलं तर कसा शिरणार तो? आणि ही आई काय रात्री राहिलेला भात सकाळी फोडणीचा भात म्हणून त्याला नाश्त्याला देणार आहे का? किंवा त्या मुलाला कोणी 1 टप क्रिकेट खेळायला बोलवलं तर आई काय गॅलरीत येऊन सांगणार आहे का, नाही आता अभ्यासाची वेळ आहे, आता तुम्ही अभ्यासाला जा? हाईट आहे. आणि हे जर खरं असेल ना तर यामुळेच नुकसान झालंय साहिलचं. बघ ना यार, काही संस्कारच झाले नाहीत त्याच्यावर. गोविंदाच्या फिल्म्स काय आवडतात? या अशा फालतू गोष्टींमध्ये तो मन रमवतो, आपल्या मित्रांबरोबर गेम खेळतो. किती नुकसान झालंय. ठीक परिणाम. ठीक, मला काहीच कळत नाहीये तुम्ही काय बोलताय, पण एवढं सांगा हे त्याचे ऑनलाईन आई वडील आहेत हे नक्की का? अरे पण ही गरज कुठून आली असणार? म्हणजे मलाही वाटतं की माझा आई बाबा असावेत, पण माझी ही उणीव आश्रमात सुमनताई आणि माझ्या मैत्रिणींनी भरून काढली ना. साहिलचं तसं नसणार. साहिल अनाथ असणार. अरे झाले का सगळे तर्क लावून? चला खरी स्टोरी सांगतो आता तुम्हाला. এরকম ঝামেলা হওয়া তো স্বাভাবিক। હવે ખબર પડી આ બાર કેમ આટલો બધો ઝઘડો કરતા હતા। और वो पूछ रहे थे कि साहिल ने कितने पैसे दिए। पैसा? अहो तुम्हाला कॅन्सल करायला विसरला असं काहीतरी म्हणत होते। अगं एवढंच नाही, त्यांना असं वाटलं की तुम्ही भाड्याने आणलेले ऍक्टर्स आहात, मी आणले तुम्हाला पैसे देऊन। दिसतोय आम्ही ऍक्टर। म्हणजे तुम्ही माझे खरे आई वडील नाही आहात। मी तुम्हाला पैसे दिलेत माझे आई वडील म्हणून अभिनय करण्यासाठी। सॉरी ना यार, बास ना, आता कळलं ना मला आमची चूक झाली। आता अजून नको ना लाज काढू सगळ्यांसमोर। गुड वन गुड वन।
स्मार्ट आहेस तू. सगळेच हुशार आहेत. ऍक्च्युली माझा प्रँक फेल झाला. हे नाही आहेत माझे खरे आई वडील, मित्रच आहेत.